सानिका, दीपिका मॅडमचा ऍक्सिडेंट कसा झाला? भाऊजी हा हा प्रश्न तुम्ही मला घरी पण विचारू शकता ना. इथे हॉस्पिटलमध्ये चार चौघांच्या समोर कशाला? सानिका, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच्या आत्ता हवंय. भाऊजी मी काल सांगितलं होतं ना, दीपू माझ्या मागे मागे आली घरी आणि खूप भांडली माझ्याशी. खूप वाटेल ते बोलली मला आणि निघून गेली मग ती बाहेर. आणि भाऊजी मी तिच्या मागे गेले, तिला खूप समजवायचा प्रयत्न केला. तर तिला म्हटलं मी दीपू ऐक माझं, ऐक माझं, पण तिने ऐकलंच नाही. ती याची पटकन बाहेर गेली आणि टेम्पोने उडवलं. हो 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 मग बेबू चल आपल्याला उशीर. हो चल. इंदिरा, हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाहीये. हो, तो ड्रायव्हर काय म्हणाला ते ऐकलं होतंस ना? तो म्हणाला दीपिका मॅडम अचानक रस्त्याच्या मधोमध आल्या. यार पण सत्तू, दीपिका मॅडम घरातून गेटमधून बाहेर पडताना अचानक रस्त्याच्या मधोमध कशा येते? त्यासाठी एकतर त्यांना पळत यावं लागेल, नाहीतर कोणीतरी त्यांना धक्का दिलेला असावा. अगदी बरोबर आहे. म्हणजे मॅडम स्वतःहून जर रस्त्यावर आल्याच असत्या तर त्यांनी गाडी बघितलीच असती ना. सत्तू, सानिका दीपिका मॅडमशी काहीतरी बोलत होती. मी आज जाणार तेवढ्यात ती बाहेर आली. ती नेमकं काय बोलत होती ते नीट नाही ऐकू आलं मला. पण सत्तू, ती मोठमोठ्याने बोलत होती. धमकी दिल्यासारखा आवाज होता तिचा. ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्पे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. हे सूर्यनारायणा, संपूर्ण जगाला तू प्रकाश देतोस, पण आमच्या कुटुंबावर जो अंधार पसरलेला आहे तो लवकरात लवकर दूर कर. आमच्या दीपूला लवकरात लवकर बरी कर. ताईला आमच्या सद्बुद्धी दे. दीदीचं भविष्य उज्ज्वल होऊ दे. मलती, आपल्या वकिलांचा फोन आला होता. केसची तारीख जवळ आले. अहो पण आता अचानक त्या कानमिंद्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा जर द्यायची असेल तर आपल्याला हा संघर्ष करावाच लागेल. अहो पण तुम्ही बघताय ना, दीदी आत्ता कुठे सावरतीये या सगळ्यातून. आता कोर्ट कचेरी म्हटलं की पुन्हा जुन्या गोष्टी उगाळल्या जातील. त्रास होईल हो तिला याचा. दीपूचा अपघात झाल्यापासून बघतीये, दीदी स्वतःहून सगळ्या जबाबदाऱ्या घेते. आता त्यात पुन्हा हे सगळं प्रकरण. मलती, दीदीला न्याय मिळायला हवा की नको? हो पण मग आपल्याला हा खटला लढावाच लागेल. हे बघ, मी सक्षम आहे. दीदीचं काय? तिच्याही मनाची तयारी व्हायला हवी. कितीही ठरवा, पण संघर्ष काही संपत नाही. आयुष्याचं दुसरं नावच संघर्ष आहे आणि आयुष्यात सगळ्यांना संघर्ष करावा लागतो. कसं आहे, दीदीच्या बाबतीत हा संघर्ष जरा मोठा आहे. म्हणून काय आपण हार मानायची नाही, आपण लढायचं. मी आलो आवरून, मग निघतो.
मी बघतो. हॅलो. हॅलो सर, साळगावकर बोलतोय. हा साळगावकर. काय रे, दीपूच्या तब्येतीत काही सुधारणा आहे का? नाही सर, अजून नाही. बर, ठीक आहे. मी आता आवरतो आणि निघतोय. नाही नाही सर, ऍक्च्युली तेच सांगायला मी फोन केला होता. सर आज मीच थांबेन इथे, तुम्ही येण्याची काही आवश्यकता नाही. अरे साळगावकर, किती त्रास करून घेशील? थकत नाही आहेस का तू? तू निघ. नाही तसं काही नाही सर. सर मी खरंच थांबतो इथे. नाही, अजिबात नाही. मी येतो तिकडे. तू निघ. सर पण साळगावकर, ऐकणार नाहीस का माझं? ठीक आहे सर, मी थोडा वेळ जाऊन येतो घरी. काय हो, काय म्हणाला दीपूच्या तब्येतीबद्दल? नाही, अजून काही सुधारणा नाही. बाबा, साळगावकर काय म्हणत होते? मला ना आश्चर्य वाटते साळगावकरचं. किती करतो तो आपल्यासाठी. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून सगळ्या जगाचा भार खांद्यावर घेऊन फिरतो. आपले दीपू पण अशीच, सगळ्यांसाठी काही ना काहीतरी करत राहायचं. मला वाटतं साळगावकर म्हणजे आपला मागच्या जन्मीचा कोणीतरी नातेवाईक असणार. ठीक आहे, मी आवरतो, निघतो. आई, या सगळ्यात साळगावकरांना किती त्रास होत असेल ना. तरी सुद्धा ते आपली बाबांची काळजी घेतात. काय आजारी पडली का आई? तरी मी मुक्ताला सांगतो, उन्हात जास्त वेळ फिरू नकोस. त्या व्लॉगिंग करायच्या नादामध्ये ना उन्हात फिरत बसते ती, आणि अभ्यासातही लक्ष नाही आहे तिचं आता. आणि तुझं तुझ्या मुलीकडे लक्ष नाही. तू का उठतेस? तू जरा थोबाड बंद करशील का तुझं? एक काम करतो ना, मी ना माझ्या तोंडाला टेप लावतो, म्हणजे तुझं समाधान होईल. मुक्ता, अगं असं काय करतेस? तुला एवढा ताप होता, रात्री त्रास होत होता, तर तेव्हाच नाही का सांगायचंस? डॉक्टर काकू, डॉक्टर आले. आजी बाहेर काढा. मोठा श्वास घे, अजून जोरात घे, सोडा. ताप तर आहेच, पण तुला आणखी कसला त्रास होतोय का? मुक्ता, अगं लक्ष कुठे? डॉक्टर विचारतायत तुला काही अजून त्रास होतोय का? हा अगं अगं काय होतंय? रडतीस का तू? काय झालं? आई काय झालं? अरे मुक्ता तापाने फणफणली. खूप ताप आहे तिला, आणि विचारलं तर काहीच बोलत नाहीये. मुक्ता,
काय झालं? सांग मला, झालंय काय? तापासाठी औषध लिहून दिलंय, ती लगेच चालू करा. डॉक्टर काय काय झालं हिला? मला वाटतं ती खूप घाबरली. कुठल्या तरी गोष्टीचा तिने धसका घेतला आणि म्हणून ताप आला. धसका घेतला? डॉक्टर काय करायचं मग आता? औषधाने ताप उतरेल, पण तिच्या मनात जी काही भीती आहे ती आधी दूर करा. थँक्यू डॉक्टर. मुक्ता, मुक्ता काय झालंय सांग मला. मुक्ते, काय ग, कसली भीती वाटते तुला? अभ्यासाचं टेन्शन आलंय का? मुक्ता, तुझा इंद्रा दादा आहे तुझ्या सोबत, घाबरू नकोस. सांग ना, काय लपवतेस, काय मनात तुझ्या? मुक्ते अगं सांग ना, काय झालंय तुला? कसली भीती वाटतेय? तू बोलणार आहेस का? हे बघ, काय झालं ना ते नीट सगळं स्पष्ट सांग बरं मला. मी 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 ते दीपिका. काय? दीपिकाचं काय? आई ते दीपिका बोल ना मुक्ता, बोल, पुढे बोल. दीपिकाचं ऍक्सिडेंट. दीपिकाचा ऍक्सिडेंट झाला ना, तेव्हा सानू आणि दीपूचं भांडण झालं होतं. आणि सानूने दीपिकाला बाहेर खेचून आणलं. वा, मुक्ता तू काही काय बोलतीयस ग? तू तू घरामध्ये कुठे होतीस तेव्हा? हो, मी घरी होते त्या दिवशी. आई, परीक्षा होती म्हणून मी वरती गॅलरीत अभ्यास करत होते. मला भांडणाचा आवाज आला म्हणून मी खाली बघितलं. आई, कार्तिक, एवढं सगळं झालं आणि तू काही सांगितलं नाहीस? अरे तू माझ्यावरती काय ओरडतोय? म्हणजे मी थोडी ढकललंय दीपिकाला. अरे एवढं बोंबलून बोंबलून विचारत होतो तेव्हा लपवून का ठेवलास? सानिका, काय केलंस तू हे? हा, काय केलंस? तुला कळतंय का काय केलंस ते? आज तुझ्यामुळे ती बिचारी दीपिका मरणाच्या दारात उभी आहे. अगं सानिका, का वागलीस अशी? स्वतःच्या स्वार्थासाठी. तू स्वतःच्या स्वार्थासाठी दीपिकाच्या आयुष्याची वाट लावलीस. का केलंस असं तू? काय मिळालं तरी तुला? हा, एवढी सोन्यासारखी मुलगी आहे दीपिका, आणि काय केलंस तू तिच्या बरोबर? सासूबाई, मी मुद्दामून नाही केलंय काही. काय मुद्दाम नाही केलंस? तूच धक्का मारलास ना दीपिका मॅडमना. चुकून झालं होतं. चुकून?
चुकून वागलीस म्हणजे काय सानिका? कार्तिक, सानिका, जर दीपिका मॅडम ना तुमच्यामुळे काही झालं ना, याद राखा या इंद्राशिवाय वाईट दुसरा कोणीही नसेल तुमच्यासाठी. मी काय म्हणतो, अशी दीपिका आपली कोणीच लागत नाही. आपण मग मॅटर दाबून टाकूया का? मार मार ना, थांबलीस का? अगं तुला ना घरच्या माणसांपेक्षा ना बाहेरच्या माणसांची जास्त काळजी वाटते. कार्तिक, तोंड सांभाळून बोल. इंद्रा, मला फोन दे, मला फोन दे. फोन? कोणाला फोन करतेस तू? देशपांडे सरांना. त्यांना फोन करून मी सांगणार आहे की हे सगळं सानिकामुळे झालंय. सासूबाई, सासूबाई, प्लीज प्लीज असं नका करू. सासूबाई प्लीज, तुम्ही असं नका करू. बाबांना नका सांगू प्लीज. सासूबाई, बाबांना समजलं ना तर बाबा आम्हाला पोलिसात देतील. आणि सासूबाई, तुम्हाला माहिती आहे ना, त्यांना एक अटॅक आलेला आहे ऑलरेडी. बाबांना परत अटॅक येईल. प्लीज प्लीज सासूबाई, प्लीज नका सांगू तुम्ही त्यांना, प्लीज. आई, आई ऐक, आत्ता नको. इंद्रा, पण आई, देशपांडे सरांना या गोष्टीचा धक्का बसेल. हो काकू, इंदिरा बरोबर बोलतोय. का का वागतेस सानिका असं? किती त्रास देणार आहेस तू अजून सगळ्यांना? लग्नाच्या वेळेला खोटं बोललीस, प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलंस, तिकडे पूजेच्या दिवशी वाद घातलाय सगळ्यांबरोबर. शिवाय प्रेग्नंट नसतानाही स्वतःच्या आईला पोटावर हात ठेवून बाळाची शपथ घ्यायला लावतेस तू. सगळ्यांची नातं तोडून आली आहेस तिथे. बरं, एवढं सगळं होऊन सुद्धा दीपिका आली होती तुझ्या मागे तुला समजवायला, पण नाही. तू हे असं वागलीस तिच्या बरोबर? लाज नाही वाटत तुला? सासूबाई, मी खरंच मुद्दाम काही नाही केलंय. खरंच नाही केलंय मुद्दाम. इंद्रा, मला हिच्या तोंडून एक शब्दही ऐकायचा नाहीये. खरं तर मला या दोघांचं तोंडही पाहायचं नाहीये. चालते भाई, चालते वा. ऐकू येत नाहीये का तुम्हाला दोघांना? मी सांगितलंय माझ्या घरातनं चालते वा. आई, आई ऐक. इंद्रा, आता तू काही बोलू नको. अजिबात मध्ये पडायचं नाहीयेस. अगं आई, ऐकून तर घे तू. तू तुझं तोंड बंद ठेवा कार्तिक, आणि ताबडतोब तुझ्या बायकोला घे आणि तू निघून जा. अगं नाही, तुम्ही असे ऐकणारच नाही. चल. आई जरा ऐक. जोपर्यंत सानिका देशपांडे सरांकडे जाऊन तिच्या गुन्ह्याची कबुली देत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दोघांनी या घरात पाऊल ठेवायचं नाहीये. सासू, आई, आई अगं ऐक ना. इंद्रा,
मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. आई ऐक ना माझं. हे बघ, मला दीपिकाला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. सतू, तू मुक्ताजवळ थांब, आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. आई मी आलेच 2 मिनिटं. आई ऐक तर. त्याच्यामुळे मला पण घराच्या बाहेर काढले त्यांनी. कार्तिक, तू कुठे झाला? असंच निघायचं? कपडे नको, बॅग आणतो. आई